हॅलो फ्रेंड्स, आजच्या या भागामध्ये आपण किंमत निर्देशांक याच्या अनुषंगाने बोलणार आहोत. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये आपण किंमत निर्देशांक म्हणजे काय, किंमत निर्देशांकाचे प्रकार आणि किंमत निर्देशांकाचे उपयोग आणि महत्त्व याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया किंमत निर्देशांक. आता वस्तूच्या किंमत पातळीमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन त्यावरून पैशाच्या सापेक्ष मूल्य मोजण्याचे साधन म्हणजे किंमत निर्देशांक होय. आता वस्तूच्या किमतीमध्ये ज्यावेळेस वाढ होते, वस्तूची किंमतीमध्ये वाढ झाली का पैशाची खरेदी शक्ती घटते किंवा पैशाचं मूल्य हे घटत असतं. म्हणजे पैशाचं मूल्य आणि किंमत पातळी याच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आपल्याला पाहावयास मिळत असतो. याचा अर्थ जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात, त्यावेळेस पैशाचं मूल्य काय होतं? कमी होतं आणि ज्यावेळेस वस्तूच्या किमती कमी होतात, त्यावेळेस पैशाचं मूल्य हे वाढत असतं. म्हणजे पैशाच्या मूल्याचा आणि वस्तूच्या किमतीमध्ये अशा प्रकारचा परस्पराचा संबंध हा असतो. मग आता किंमत निर्देशांक म्हणजे काय? किंवा किंमत निर्देशांक किंवा इंडेक्स म्हणजे काय? जर आपण जर पाहायचं म्हटलं, तर किंमत निर्देशांकाला आपण सूचक अंक असे म्हणतो. सूचक अंक म्हणजे त्याला आपण इंडेक्स नंबरही असं म्हणत असतो. आणि पैशातील मूल्यातील बदल निश्चित अशा आकड्यामध्ये मोजण्याच्या गणितीय पद्धतीला आपण किंमत निर्देशांक म्हणत असतो. आणि हे किंमत निर्देशांक एक स्टॅटिस्टिकल मापन साधन आहे. आणि यामध्ये काय केलं जातं, की 2 वर्षाच्या किंवा 2 कालखंडातील विशिष्ट वस्तूच्या किमतीची तुलना करता येऊ शकते. त्यामुळे किमतीतील बदलाबरोबर समाजाच्या आर्थिक जीवनामध्ये जे काही बदल झाले, ते मोजता त्या इंडेक्सच्या सहाय्याने येऊ शकतात. जर आपण निर्देशांकाची एक व्याख्या जर करायची म्हटलं, तर एखाद्या मूळ वर्षातील निवडक वस्तूच्या किमतीची तुलना चालू वर्षातील किमतीशी केली असता. म्हणजे बघा, एखाद्या मूळ वर्ष म्हणजे एक बेस इयर पकडलं. समजा 2012 या वर्षातील एखादी वस्तू आहे, त्याच्या ती जी किंमत असेल, ती किंमत आणि आता समजा 2025 मधली ती वस्तू आहे, त्याची चालू मार्केट किंमत. तर ह्या दोन्हीमध्ये तुलना करायची म्हटलं तर आपण करू शकतो. म्हणजे एखाद्या मूळ वर्षातील निवडक वस्तूच्या किमतीची तुलना चालू वर्षाच्या किमती केली असता, चालू वर्षात वस्तूच्या किमती वाढल्या आहेत का घटलेल्या आहेत, यावरून पैशाचे सापेक्ष मूल्य मोजण्याचे साधन म्हणजे किंमत निर्देशांक होय. म्हणजे अर्थव्यवस्थेतील आर्थिक प्रवृत्तीचे बदल जर आपल्याला मोजायचा असेल, तर इंडेक्सचा वापर केला जातो. आता याचा उपयोग कुठे-कुठे होऊ शकतो? तर राहणीमानातील बदल आजमावायचा असेल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये काय बदल झाला आहे का? त्याचप्रमाणे उत्पादनामध्ये वाढ झाली आहे का घट झाली आहे? हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर इंडेक्सचा वापर आपण करू शकतो. तसेच एखाद्या वस्तूच्या सापेक्ष मागणीतील जर आपल्याला बदल अभ्यासायचा असेल, तर आपण इंडेक्सचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने घाऊक वस्तूच्या किमती असतील किंवा किरकोळ वस्तूच्या किमतीमधील बदलाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपण इंडेक्स वापरत असतो. म्हणजे एकंदरीत सापेक्ष मूल्य शोधण्यासाठी आपण निर्देशांकाचा वापर हा करत असतो. मग आपण याची एक व्याख्या पाहूया, एक 2 व्याख्या पाहूया. म्हणजे किंमत निर्देशांक म्हणजे काय? तर पहिली बर्नस्टीन याने एक व्याख्या सांगितली आहे. ते काय म्हणतात, की काही प्रमुख वस्तूच्या किमतीचा विचार करून त्यापासून पैशाचे सापेक्ष मूल्य शोधून काढण्याचे साधन म्हणजे काय हो किंमत निर्देशांक. म्हणजे काही प्रमुख वस्तूच्या किमतीचा विचार करून. ज्यावेळेस आपण सी असेल किंवा डब्ल्यू-पी-आय मोजत असेल, तर काही ठराविक वस्तू आपण काय करतो विचारात घेतो आणि त्या वस्तूच्या किमती म्हणजे सापेक्ष मूल्य मध्ये काय जो बदल झाला म्हणजे बेस इयरमध्ये आणि करंट इयरमध्ये काय बदल झाला असेल, हे इंडेक्सच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. दुसरं एक आहे की सेक्रेट्स हे अर्थतज्ञ आहेत. त्यांनी किंमत निर्देशांकाची एक व्याख्या मांडली. ती आहे की किमतीचा निर्देशांक ही एक अशी साखळी असते, की जिचा उपयोग कोणत्याही वस्तूचे मूल्य परिवर्तन मोजण्यासाठी होत असतो. म्हणजे एक प्रकारची एक साखळी आहे, की तिचा उपयोग करून काय काय वस्तूचे मूल्य किती परिवर्तित झाले, हे आपण मोजू शकतो. आपण ज्यावेळेस प्राइस इंडेक्स बघणार आहोत, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तिथं आपण हे सगळं डिटेल बघणारच आहोत. पण वस्तूचा उपयोग कोणत्या वस्तूचं मूल्य परिवर्तन झाले, हे मोजायचं असेल तर आपण इंडेक्स वापरू शकतो. म्हणजे ह्या ज्या व्याख्या मांडल्यात, ह्या व्याख्येवरून आपल्याला एक साधारणपणे एक लक्षात येऊ शकतं, की एखाद्या विशिष्ट वस्तू समूहातील वस्तूच्या किमतीतील झालेला जर बदल आपल्याला मोजायचा असेल, तर ते मोजण्याचे साधन म्हणजे इंडेक्स म्हणजे निर्देशांक होय. आणि हा बदल मग तो 2 वेगवेगळ्या मधला असू शकेल किंवा 2 वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणचा असू शकेल. म्हणजे वस्तूच्या किमतीतील जर बदल अशा पद्धतीने आपण मोजायचं म्हटलं तर मोजता येऊ शकतो. तसेच आपण वस्तूच्या किमतीतील बदलाबरोबरच उत्पादनातील बदल, आयात-निर्यातीमधील बदल व स्टॉक मार्केटमधल्या शेअर्सच्या किमतीमधला बदल जर आपल्याला मोजायचा म्हटलं तर मोजू शकतो. म्हणजे चलन किंवा सापेक्ष चलनाच्या गटात झालेले जे बदल असेल, ती दर्शवणारी पट्टी म्हणजे हा इंडेक्स असतो. आता आपण किंमत निर्देशांक त्याची व्याख्या पाहिली. आता आपण किंमत निर्देशांकाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत,
ते प्रकार आपण पाहूया. त्यामधला सुरुवातीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे सिंपल इंडेक्स नंबर म्हणजे साधा निर्देशांक. आता साधा निर्देशांक म्हणजे एखाद्या वस्तूच्या किमतीत, प्रमाणात किंवा मूल्यामध्ये झालेल्या बदलाचे एका वस्तूसाठी केलेले सांख्यिकीय मापन होय. आणि हा निर्देशांक एकाच वस्तूच्या 2 काळातील बदलाची तुलना करत असतो. म्हणजे आपण जर व्याख्यात हे सांगायची म्हटलं, तर निर्देशकामधील विविध वस्तू व सेवांना सारखेच महत्त्व देऊन निर्देशांक तयार केले जात असतील, तर त्याला आपण साधा निर्देशांक असं म्हणत असतो. आता हा साधा निर्देशांक मोजायचा कसा? तर साधा निर्देशांक मोजत असताना एक सूत्र वापरतो आपण. P इज इक्वल टू P1 डिव्हायडेड बाय P0 इंटू 100. म्हणजे इथं P म्हणजे जो आपला सिंपल इंडेक्स नंबर आहे, तो सिंपल इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी P1 म्हणजे काय हो? चालू वर्षातील किमती आणि P0 म्हणजे आधार वर्षाची किमती. हां, ह्या दोघांचा भागाकार आणि त्याला गुणिले 100 केलं, तर आपल्याला साधा निर्देशांक काय आहे, तो आपल्याला समजू शकतो. आणि साधा निर्देशांकाचा उपयोग किंमत बदल मोजण्यासाठी, चलनवाढ मोजण्यासाठी किंवा तुलनात्मक अभ्यास करायचा असेल किंवा धोरण निर्मितीसाठी ह्या सिंपल इंडेक्सचा वापर केला जात असतो. दुसरा इंडेक्स येतोय तो म्हणजे भारांकित निर्देशांक. म्हणजे आपण त्याला वेटेड इंडेक्स असं म्हटलं जातो. आता वेटेड इंडेक्स म्हणजे त्याला आपण भारांकित किंवा वजनीत निर्देशांक असंही म्हटलं जातं. आणि हा भारांकित निर्देशांकाची पद्धत, ज्यात प्रत्येक वस्तूला किंवा घटकाला त्याच्या महत्त्वानुसार वेटेज देऊन एकूण बदलाचे मोजमाप केले जात असते. म्हणजे सर्व वस्तू समान प्रमाणात वापरल्या जात नाहीत. म्हणून वास्तविक वापराच्या प्रमाणानुसार त्याला वेटेज देऊन निर्देशांक हा अचूक पद्धतीने बनवण्याचं काम केलं जात असतं. मग आपण भारांकित निर्देशांकाची जर व्याख्या पाहायची म्हटलं, तर निर्देशांक तयार करताना कमी जास्त महत्त्वाच्या वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम लक्षात घेऊन जेव्हा भार दिले जात असतात, तेव्हा त्या निर्देशांकाला आपण भारान्वित निर्देशांक म्हणजे वेटेड इंडेक्स नंबर असे म्हणत असतो. मग आता हा कॅल्क्युलेट कसा केला जातो? तर हा कॅल्क्युलेट करण्यासाठी एक सूत्र वापरलं जातं. पी-डब्ल्यू म्हणजे वेटेड प्राइस जो इंडेक्स आहे, वेटेड इंडेक्स नंबर आहे. त्याला तो पी-डब्ल्यू इज इक्वल टू समेशन ब्रॅकेट P1 इंटू क्यू डिव्हायडेड बाय समेशन P0 इंटू क्यू आणि त्याला आपण 100 जर गुणलं तर आपल्याला काय निघतो? भारांतित निर्देशांक निघतो. आता समेशन म्हणजे ज्या काही वस्तू घेतल्या त्यात P1 गुणिले क्यू सांगितलं आपण. P1 म्हणजे काय? तर चालू वर्षाचे किमती आणि क्यू म्हणजे वस्तूचे वजन किंवा वस्तूच्या वापराचे प्रमाण जे आहे, ते प्रमाण त्या दोघांचा गुणाकार करून त्याचं समेशन केलं तर आपल्याला चालू वर्षातील किमती आणि त्याचं जे काही प्रपोर्शन आहे ना, ह्या दोघांचा गुणाकार समेशन मिळतं. तसंच आधारभूत वस्तू म्हणजे P0 म्हणजे आधारभूत वर्ष असेल, त्या वर्षातील त्या किमती आहेत ते आणि आधारभूत जे वर्ष असेल त्या वस्तूचं वजन किंवा त्याचं प्रमाण ह्या दोघांचा भागाकार करून त्याला गुणिले 100 केलं का आपल्याला वेटेड इंडेक्स हा मिळत असतो. आता हा वेटेड इंडेक्स जे आहे ते लास्पेस असेल, पाशे असेल किंवा मार्शल यांनी शोधून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काढलेले आहेत. मग आपण जर लास्पेचा निर्देशांक बघायचं म्हटलं, तर लास्पेचा निर्देशांक म्हणजे काय? तर भारांकित निर्देशांक तयार करण्याची जी पद्धत लास्पेसने शोधून काढली, तिला आपण लास्पेसचा निर्देशांक असं म्हणत असतो. आता याच्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे, तो लक्षात ठेवायचा. तो म्हणजे लास्पेस निर्देशांक पद्धतीमध्ये आधार वर्षातील परिणामे हे भार म्हणून वापरले जात असतात. आणि लास्पेसच्या निर्देशांकाची वरच्या पातळीवर जाण्याची प्रवृत्ती आहे, ती इंडिकेट होत असते. दुसरा एक निर्देशांक त्यांनी शोधून काढलाय तो पाशीने काढलाय. त्याला आपण पाशीचा निर्देशांक असं म्हणत असतो. म्हणजे पाश्याने निर्देशांक बनवण्याची जी पद्धत शोधून काढली, त्याला आपण पाशीचा निर्देशांक असं म्हणत असतो. पण पाशीच्या निर्देशांकामध्ये ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. ह्या पाशीच्या निर्देशांक काढताना चालू वर्षातील परिमाणे ही वेटेज म्हणून वापरली जात असतात. बघा पाठीमागे लास्ट पेजमध्ये काय बघितलं होतं आपण? आधार वर्षातील परिणामे वेटेजसाठी वापरले जातात. तर पाशेमध्ये चालू वर्षातील परिमाणे ते वेटेजसाठी वापरले जातात. म्हणजे पाशेमध्ये प्रत्येक वर्षाचे परिमाण विचारात घ्यावे लागते आणि त्यासाठी एक डिमॉनिटर शोधून काढावा लागतो आणि या निर्देशाच्या खालच्या पातळीवरती जाण्याची प्रवृत्ती असते, ती आपल्याला दिसून येत असते. त्याच पद्धतीने फिशरने एक इंडेक्स तयार केला. त्याला आपण आयडियल इंडेक्स पण असं म्हणत असतो, म्हणजे आदर्श निर्देशांक म्हणत असतो आणि त्यासाठी त्यांनी जे सूत्र दिले, त्या सूत्राचा वापर तयार करून आपण इंडेक्स मोजला असेल, त्याला आपण फिशरचा इंडेक्स म्हणत असतो. पुढचा घाऊक किमतीचा निर्देशांक. त्याला आपण काय म्हणतो? होलसेल प्राइस इंडेक्स. आता होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे बाजारातील घाऊक किमतीचा विचारात घेऊन जेव्हा निर्देशांक तयार केले जात असतात किंवा केले जात असतील, तर त्याला आपण घाऊक किमतीचा निर्देशांक असं म्हणत असतो. आता घाऊक किमतीचा निर्देशांक म्हणजे वस्तूच्या घाऊक टप्प्यावरती झालेल्या किमतीतील बदलाचं मापन करणारा एक सांख्यिकी निर्देशांक होय.
हा निर्देशांक त्या वस्तूसाठी तयार केला जातो, ज्या मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या किंवा उत्पादकाच्या दरम्यान वापरल्या किंवा वापरात येऊ शकतात. म्हणजे इथं ग्राहक बाजार इथे विचार घेतला जात नाही. म्हणजे इथं उत्पादकाच्या दरम्यान किंवा व्यापार व्यवहाराच्या दरम्यान येणाऱ्या वस्तूचा विचार घेतला जात असतो. आता हा निर्देशांक उत्पादन स्तरावरील महागाईचा मुख्य मापक म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. आता हा निर्देशांक तयार करताना एक फॉर्म्युला वापरला जातो. म्हणजे WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स इज इक्वल टू करंट प्राइस चालू वर्षाच्या जी किमती असेल, भागिले आधार वर्षातील किमती गुणिले 100 केलं, तर आपल्याला घाऊक किमतीचा निर्देशांक आपल्याला पाहावयास म्हणजे काढायला काढता येऊ शकतो. आता होलसेल प्राइस इंडेक्स हा कोणाकडून तयार केला जातो किंवा पब्लिश कोणाकडून केला जातो? तर भारतात होलसेल प्राइस इंडेक्सची मोजणी आणि प्रसिद्धी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्याकडून केली जाते. त्यालाच आपण ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ॲडवायझर असं म्हटलं जात असतं. आणि सध्या जो होलसेल प्राइस इंडेक्स काढला तो त्यासाठी 2011-12 हे काय केलं आधारभूत वर्ष वापरलं जात असतं. आता होलसेल प्राइस इंडेक्स करत असताना आपण 3 गटात समावेश करतो. त्यामध्ये प्रायमरी आर्टिकल्स, फ्युअल अँड पॉवर आणि मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट्स हे 3 प्रमुख घटक आहेत. त्यामध्ये प्रायमरी वस्तू प्रायमरी आर्टिकल येतात. ते म्हणजे कृषी, खनिजे याच्यासारखे आणि फ्युअल पॉवर ह्या दुसऱ्या गटामध्ये पेट्रोल, डिझेल, वीज एक्सेट्रा, एक्सेट्रा. आणि तिसरा उत्पादित वस्तूमध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये रासायनिक, सिमेंट, कापडे अशा ज्या वस्तू असतात, याचा समावेश काय करतो ह्या गटामध्ये केला जातो आणि त्याच्या आधारे होलसेल प्राइस इंडेक्स मोजला जातो. म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हा महागाई मोजण्यासाठी असेल किंवा राजकोषीय किंवा चलनविषयक धोरण तयार करण्यासाठी असेल, तसेच उद्योग व उत्पादन विश्लेषण करायचं असेल किंवा आर्थिक नियोजन करायचं असेल, तर यासाठी होलसेल प्राइस इंडेक्स उपयोगी ठरू शकतो. त्यानंतर पुढचा इंडेक्स आपण पाहणार आहोत, तो म्हणजे किरकोळ किमतीचा निर्देशांक. त्याला आपण रिटेल प्राइस इंडेक्स असं म्हटलं जातं. आता रिटेल प्राइस इंडेक्स म्हणजे किरकोळ बाजारात ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवाच्या किमतीतील बदल मोजणारा निर्देशांक होय. आणि हा निर्देशांक वस्तूच्या किरकोळ किमतीतील सरासरी बदल दर्शवत असतो. लक्षात द्या. रिटेल प्राइस इंडेक्स हा वस्तूच्या किरकोळ किमतीतील सरासरी बदल दर्शवतो आणि तो महागाई दर, त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि वेतन समायोजनासाठी वापरला जात असतो. आता अ, आपण अशी दुसरी एखादी व्याख्या करायची म्हणलं तर करू शकतो, की म्हणजे हा जो कामगार आणि इतर सर्वसामान्य लोक किरकोळ किमतीने वस्तू जे खरेदी करत असतात, त्या किरकोळ किमतीच्या आधारे तयार केल्या जाणाऱ्या निर्देशांकाला आपण किरकोळ किमतीचा निर्देशांक असं म्हणू शकतो. म्हणजे रिटेल प्राइस इंडेक्स असं म्हणू शकतो. आणि हा जो रिटेल प्राइस इंडेक्स असतो, तो रिटेल प्राइस इंडेक्स काय करतो, ग्राहकांनी दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तू आणि सेवांच्या खर्चातील बदलाचे बिंब दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण जो रिटेल प्राइस इंडेक्स मोजायचा म्हटलं, तर आपण रिटेल प्राइस इंडेक्स मोजू शकतो. तो काय असतोय, तर चालू वर्षातील वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च भागिले आधारभूत वर्षातील वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च गुणिले 100 केला, तर आपल्याला काय मिळतो, रिटेल प्राइस इंडेक्स मिळू शकतो. हा रिटेल प्राइस इंडेक्सचा वापर आहे, तो महागाई मोजण्यासाठी असेल किंवा वेतन व निवृत्ती वेतन समायोजनासाठी असेल, त्याच पद्धतीने जीवनमान व खर्च मोजायचा असेल, आर्थिक धोरण तयार करण्यासाठी म्हणजे रिझर्व्ह बँकेला आर्थिक धोरण मॉनिटरी पॉलिसी जर तयार करायची असेल, तर त्यावेळेस हा रिटेल प्राइस इंडेक्स उपयोगी पडत असतो. त्यानंतर पुढचा आपण पाहणार आहे तो म्हणजे राहणीमान निर्देशांक, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स त्याची व्याख्या सांगितली तर कामगार व इतर मध्यमवर्गीय लोक आपल्या राहणीमानासाठी विविध वस्तू आणि सेवांचे खर्च तयार करत असतात. त्यांच्या राहणीमानातील बदल मोजण्यासाठी जे निर्देशांक तयार केले जातात, त्याला आपण राहणीमान निर्देशांक असं म्हटलं जात असतो. त्याच पद्धतीने आपण दुसरी एक व्याख्या करायची म्हटलं, तर राहणीमान निर्देशांक म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला ठराविक जीवन टिकवण्यासाठी लागणाऱ्या खर्चातील कालानुसार झालेल्या वाढ किंवा घटीचे मोजमाप, म्हणजे राहणीमान निर्देशांक होय. तो भिन्न प्रदेशातील किंवा कालखंडातील जीवनावश्यक खर्चाची तुलना करून आपण तयार करता येऊ शकतो किंवा त्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता जे राहणीमान निर्देशांक आपण तयार करत असतो, त्यावेळेस तो एखाद्या प्रदेशातील किंवा एखाद्या कालावधीतील साधारणपणे कुटुंबाला आवश्यक असणारे अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक सेवा, आरोग्य, शिक्षण किंवा इतर मूलभूत सेवाच्या खर्चातील बदलाचे सांख्यिकीय मापन तो करत दर्शवत असतो. आता आपण याचा एक फॉर्म्युला जर सांगायचं म्हटलं, म्हणजे कशा पद्धतीने कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स मोजला जातो, तर चालू वर्षातील ज्या काही जीवनावश्यक केला जाणारा खर्च आहे, तो चालू वर्षातील जीवनावश्यक खर्च भागिले
आधार वर्षातील जीवनावश्यक खर्च गुणिले 100 केलं, तर आपल्याला काय मिळतो? हा जो कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स आहे, तो कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स हा मिळत असतो. हा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स काय महागाई मोजण्यासाठी असेल, हां, त्याच पद्धतीने याचा वापर वेतन आणि निवृत्ती वेतन समायोजनासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे धोरण निर्मिती असेल, म्हणजे सरकारी कर वगैरे असतील, त्याचप्रमाणे शहरी नियोजन करायचं असेल किंवा घराच्या किमतीच्या धोरणासंदर्भात काही पॉलिसी ठरवायची असेल, तर त्यावेळेस कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स वापरला जात असतो. त्यानंतर पुढचा येतोय तो म्हणजे वेतन निर्देशांक. त्याला आपण वेज इंडेक्स असं म्हटलं जात असतो. आता वेज इंडेक्स म्हणजे काय? तर विशिष्ट कालावधीत कामगाराच्या वेतनाची वाढ किंवा घट झाली असेल, ती दाखवण्यासाठी तयार केलेल्या निर्देशांकाला आपण वेतन इंडेक्स किंवा वेतन निर्देशांक असं म्हणत असतो. आणि हा वेतन निर्देशांक आहे, तो कामगाराचे वास्तव वेतन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे वेतन निर्देशांक एखाद्या उद्योग, व्यावसायिक गट किंवा देशातील कामगाराच्या सरासरी वेतनामध्ये कालांतराने झालेल्या वाढ किंवा घटीचे सांख्यिकी मापन केले जात असते. आणि हा निर्देशांक कामगाराच्या क्रयशक्तीतील बदल, जीवनमानातील पातळीत झालेला बदल आणि महागाईनुसार वेतनाचे समायोजन करण्यासाठी वापरला जात असतो. मग हा वेज इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा कसा? तर वेज इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. तो म्हणजे चालू वर्षातील सरासरी वेतन भागिले आधार वर्षातील म्हणजे बेस इयर मधलं सरासरी जे वेतन असेल, गुणिले 100 केलं, तर आपल्याला काय तो वेज इंडेक्स हा मिळत असतो. त्यानंतर पुढे आपण पाहूया तो म्हणजे अ, परिमाण निर्देशांक क्वांटिटी इंडेक्स. आता क्वांटिटी इंडेक्स म्हणजे काय? तर जेव्हा वेगवेगळ्या वस्तू व घटक त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये मोजले जातात, तेव्हा अशा संख्येचे निर्देशांक तयार केले जातात. त्याला आपण परिमाण निर्देशांक असं म्हणत असतो. आता हा जो निर्देशांक आहे, तो निर्देशांक काय करतो? तर एखादी वस्तू किंवा उत्पादनाच्या प्रमाणामध्ये कालांतरामध्ये झालेली वाढ किंवा घट याचं सांख्यिकीय मापन करण्याचा निर्देशांक आहे. आणि हा निर्देशांक वस्तूचं उत्पादन, विक्री, आयात-निर्यात यामधला जो बदल होतोय, तो बदल दाखवण्यासाठी याचा वापर केला जात असतो. तसंच याचा कॅल्क्युलेशन जर आपण करायचं म्हटलं, तर कॅल्क्युलेशन Q इज इक्वल टू Q1 डिव्हायडेड बाय Q2 इंटू 100 हा फॉर्म्युला वापरून आपण जो क्वालिटी इंडेक्स आहे, सॉरी क्वांटिटी इंडेक्स आहे, तो क्वांटिटी इंडेक्स बनवू शकतो. आता त्यामधला Q1 म्हणजे चालू वर्षातील उत्पादन किंवा विक्री प्रमाण जे असेल, चालू वर्षातील उत्पादन प्रमाण किंवा विक्री प्रमाण भागिले आदर वर्षातील उत्पादन प्रमाण किंवा विक्री प्रमाण गुणिले 100 केलं, तर आपल्याला जो काही क्वांटिटी इंडेक्स आहे, तो क्वांटिटी इंडेक्स मिळू शकतो. ठीक आहे, पुढे आपण पाहूया स्थिर आधार निर्देशांक म्हणजे फिक्स्ड बेस इंडेक्स. आता फिक्स्ड बेस इंडेक्स म्हणजे जेव्हा आधार वर्षातील किमती आधारभूत घेऊन म्हणजे बेस इयर ज्या किमती आहेत, त्या बेस पकडून विविध कालावधीतील निर्देशांक तयार केले जातात, तेव्हा त्याला आपण स्थिर निर्देशांक असं म्हटलं जात असतं. म्हणजे आधार निर्देशांकात असा एक निर्देशांक आहे, ज्यामध्ये एकाच आधार वर्षाची पुढील सर्व वर्षाची तुलना केली जात असेल. म्हणजे या पद्धतीत आधार वर्ष स्थिर ठेवलं जातं आणि चालू वर्षातील बदल नेहमीच त्या आधार वर्षाची तुलना करून मोजले जात असतात. मग आपण दुसऱ्या जर एखादी व्याख्या करायची म्हटलं, तर स्थिर आधार निर्देशांक म्हणजे एखाद्या ठराविक जो आधारभूत वर्षाच्या किमती, उत्पादन किंवा प्रमाणाशी पुढील वर्षातील प्रमाण सतत तुलना करून काढलेला जो निर्देशांक असेल, त्याला आपण स्थिर आधार निर्देशांक असं म्हणू शकतो. तर या पद्धतीमध्ये आधार वर्ष स्थिर असते हे एक लक्षात ठेवा आणि त्यामुळे वेगळ्या वर्षातील बदल एकाच आधाराशी तुलनात्मक स्वरूपात व्यक्त करता येऊ शकतात. मग आता हे ह्याचा एक सूत्र जर सांगायचं म्हटलं, तर जो आपला फिक्स बेस इंडेक्स आहे, तो फिक्स बेस इंडेक्स चं सूत्र IN इज इक्वल टू PN डिव्हायडेड बाय P0 इंटू 100. IN म्हणजे चालू वर्षाचा स्थिर आधार निर्देशांक आणि PN म्हणजे चालू वर्षातील किमती किंवा उत्पादनाचे प्रमाण भागिले P0 म्हणजे आधार वर्षातील किमती किंवा आधार वर्षातील उत्पादन गुणिले 100 केलं, तर आपल्याला काय मिळतो? हा जो स्थिर आधार किंमत निर्देशांक आहे, तो मिळत असतो. आणि हा स्थिर आधारभूत किमतीचा जो निर्देशांक आहे, त्याचा उपयोग महागाई किंवा किंमत बदल मोजण्यासाठी असेल किंवा दीर्घ कालावधीमधील जर ट्रेंड पाहायचं असेल, लाँग टर्म ट्रेंड पाहायचं असेल, तर किंवा जर कंपॅरिझन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे उत्पादन आर्थिक अभ्यासासाठी म्हणजे अर्थतज्ञ उत्पादन, विक्री, निर्यात, आयात यातील दीर्घकालीन जो संबंध आहे, तो अभ्यासासाठी याचा वापर होऊ शकतो. त्याचप्रमाणे CPI असेल किंवा WPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किंवा होलसेल प्राइस इंडेक्स हे यासारखे निर्देशांक तयार करण्यासाठी
ह्या स्थिर आधारित किंमत निर्देशाचा पण वापर होऊ शकतो. पुढचा आहे तो म्हणजे चेन बेस इंडेक्स म्हणजे साखळी निर्देशांक. साखळी निर्देशांक म्हणजे काय? तर साखळी निर्देशकात पूर्वीचा जो कालावधी आहे, जे वर्ष आहे, हे आधारभूत समजून निर्देशकाची साखळी तयार केली जाते व पूर्वीच्या वर्षाची त्याबरोबरची तुलना जी असेल, हं, पूर्वीच्या वर्षाची तुलना ही केली जात असते. म्हणजे अशा रीतीने साखळी निर्देशांकात आधारविषयी काय राहतो, सतत बदलत राहत असतं. साखळी निर्देशांकात आर्थिक व व्यवहारातील बदलाचे दर पूर्वीच्या वर्षातील घडामोडीच्या संदर्भात स्पष्ट केले जाते. तसेच बाजारात जर नवीन वस्तू आल्या असतील, तर त्याची दखल घेतली जाते आणि साखळी निर्देशकात जुन्या वस्तू वगळून टाकल्या जात असतात. म्हणजे ज्या वस्तू आता लागू पडत नसतील किंवा त्याचं काही हे झालं असेल, तर त्या ड्रॉप केल्या जात असतात आणि ज्या काही नवीन असेल, तर नवीन ॲड पण केल्या जातात. म्हणजे अशा रीतीने साखळी निर्देशकात बदलत्या परिस्थितीनुसार योग्य भार विविध वस्तूला देता येऊ शकतो. पण हा जो साखळी निर्देशांक आहे, तो साखळी निर्देशांक म्हणजे प्रत्येक कालावधीत किंमत, उत्पादन आणि प्रमाणातील बदल आहे. हा मागील कालावधीशी तुलना करून मोजला जात असतो. आणि अशा प्रकारचा म्हणजे एकाच आधारावरती न करता, म्हणजे फक्त एकच बेसिक न पकडता दरवर्षी जे बेस आहे ते बदलत राहतं. म्हणजे एक सातत्यपूर्ण कंटिन्यूअस एक साखळी तयार करत असतं. मग हा जो चेन बेस इंडेक्स आहे, तो चेन बेस इंडेक्स आपण मोजत असताना त्याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरतो. IN इज इक्वल टू PN डिव्हायडेड बाय PN मायनस 1 इंटू 100. मग इथं IN म्हणजे काय? तर चालू वर्षातील साखळी आधार निर्देशांक. PN म्हणजे काय? तर चालू वर्षाची किमती किंवा चालू वर्षातील प्रमाण आणि PN मायनस 1 असेल, तर त्या ठिकाणी मागील वर्षातील किमती किंवा मागील वर्षातील प्रमाण आहे. ह्याच्या आधारे आपण गुणिले 100 केलं का आपल्याला जो चेन इंडेक्स आहे, तो चेन बेस इंडेक्स आपल्याला मिळू शकतो. आता ह्याचा वापर शॉर्ट टर्म म्हणजे दरवर्षी किंवा दर महिन्याला झपाट्यामध्ये जी काही माहिती मिळते आणि जो काही बदल मोजायचा असेल, ट्रेंड मोजायचा असेल, हां, तर तो ट्रेंड मोजण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे महागाई असेल किंवा जी प्राइस टेंडन्सी आहे, ती समजण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. धोरणात्मक तात्काळ बदल काही करायचा असेल, तर ह्या चेन बेस इंडेक्सचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे उत्पादन असेल, निर्यात आयात किंवा औद्योगिक विश्लेषण करायचं असेल, तर हा चेन बेस इंडेक्स वापरला जात असतो. आणि आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कुठला हो? मूल्य निर्देशांक. त्याला आपण व्हॅल्यू इंडेक्स म्हणतो. मूल्य किंवा किंमत आणि वजन यांचा गुणाकार करून काढलेले मूल्य विचारात घेऊन तयार केलेल्या निर्देशांकाला आपण मूल्य निर्देशांक असं म्हणत असतो. आता बघा इथं मूल्य निर्देशांक म्हणजे एखाद्या वस्तू किंवा वस्तूच्या समूहाची किंमत, एखादी वस्तू किंवा वस्तूच्या समूहाची किंमत आणि प्रमाण ह्या दोहोंमधील बदलाचा एकत्रित परिणाम दाखवणारा सांख्यिकी निर्देशांक म्हणजे हा व्हॅल्यू इंडेक्स असतो. म्हणजे इथं हा निर्देशांक एखाद्या वस्तूच्या मूल्यात म्हणजे त्याचे जे काही मूल्य असेल, प्राइस असेल आणि त्याचं प्रमाण आहे, ह्याचा गुणाकार करून म्हणजे की वाढ झाली का घट झालीत हे याच्याद्वारे आपल्याला समजू शकतं. आता हा जो निर्देशांक आहे, व्हॅल्यू इंडेक्स आहे. तो व्हॅल्यू इंडेक्स एकूण व्यापार असेल किंवा उत्पादन मूल्य असेल किंवा विक्रीचं मूल्य, यामधला जो काही वेगळ्या कालावधीमधला फरक दर्शवण्यासाठी याचा वापर केला जात असतो. तर आपण व्हॅल्यू इंडेक्स मोजायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. व्ही इज इक्वल टू समेशन इंटू ब्रॅकेट P1 इंटू Q1 डिव्हायडेड बाय समेशन P0 इंटू Q0 इंटू म्हणजे सगळ्या ह्याला परत आपण 100 न गुणलं तर आपल्याला काय मिळतो? हा व्हॅल्यू इंडेक्स मिळतो. आता P1 म्हणजे चालू वर्षातील किमती आणि Q1 म्हणजे चालू वर्षातील प्रमाण. ह्याचं समेशन करायचं. त्याला भागिले P1 म्हणजे आधार वर्षातील किमती गुणिले आधार वर्षातील प्रमाण म्हणजे P0 इंटू Q0 आणि ह्या दोघांचं केलं तर त्याचं सम केलं तर आपल्याला आधार वर्षातील समेशन मिळतं आणि ह्या दोघांचा भागाकार केल्यानंतर त्याला 100 न गुणलं तर आपल्याला मूल्य निर्देशांक हा निघत असतो. अशा पद्धतीने आपण जे निर्देशांकाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहिले. आता आपण ह्या निर्देशांकाचा वापर कुठे होऊ शकतो? उपयोग कुठे होऊ शकतो? हां, इम्पोर्टन्स अँड युजेस ऑफ इंडेक्स नंबरचा हे आपण पाहणार आहोत. तर पहिलं आहे की चलन मूल्याचे मापन करण्यासाठी. म्हणजे क्राउथर काय म्हणतात, की बाबा हे निर्देशांकाच्या सहाय्याने पैशाच्या मूल्यात होणारे बदल मोजणे शक्य असतं. म्हणजे जो काही व्हॅल्यू आहे, मनी व्हॅल्यू आहे, त्यामध्ये जे चेंजेस झाले असेल, ते चेंजेस मोजायचे असेल, बेस इयर आणि करंट इयर मधला, तर ते मोजणं शक्य कशामुळे होतं? तर इंडेक्समुळे होत असतो. आणि त्याच्या सहाय्याने सरकारला आपले चलनविषयक किंवा बँकिंगविषयक धोरण ठरवण्यासाठी काय होत असते? मदत होत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाची खरेदी शक्ती स्थिर राहणं हे गरजेचं असतं. त्यासाठी इंडेक्सच्या सहाय्याने त्यात खरेदी शक्तीमध्ये होणारा बदल मोजता येऊ शकतो.
दुसरा आहे तो राहणीमानातील बदल मोजणे. आता देशातील लोकांचे राहणीमान वाढत आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते का स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचं घटतंय, हे निर्देशकाच्या सहाय्याने आपल्याला मोजता येऊ शकतं, आजमावता येऊ शकतो. आणि सरकारी धोरणाचा किंमत पातळीवरती काय परिणाम होतो, हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर आपण इंडेक्सचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे सर्वसाधारण पातळीत वाढ जर झाली असेल, जसं जनरल प्राईस लेव्हल वाढले असेल, तर त्याचा नागरिकाच्या राहणीमानावरती परिणाम होतो. जर सर्वसाधारण किंमत पातळी वाढली असेल, नागरिकाचं राहणीमान हे खालावतं आणि किंमत पातळीमध्ये लोकांच्या राहणीमानावरती काय परिणाम झाला असेल, हे आपण ह्या इंडेक्सच्या सहाय्याने मोजू शकतो. म्हणजे किंमत पातळी घटली जर असेल, तर लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं. आणि किंमत पातळी वाढली असेल, तर नागरिकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी होतं. हे इंडेक्सच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे मोजता येऊ शकतं. तिसरं आहे वेतनविषयक धोरणाची आखणी. आता कामगार वर्गाच्या राहणीमानातील निर्देशकातील बदल हा वेतनविषयक वाटाघाटीचा आधार असतो. वाढवून दिलेला महागाई भत्ता हा सुद्धा कशाचा असतो? इंडेक्सशी संबंधात असतो. जेवढा महागाई वाढेल किंवा जेवढं किंमत पातळी वाढेल त्या प्रमाणामध्ये काय जातो? डी महागाई भत्ता वाढवून दिला जात असतो. हा का दिला जातो? कारण की जसं महागाई वाढेल, तेवढं त्या कामगाराचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायचं असेल, त्याची कार्यक्षमता तेवढी मेंटेन करायची असेल, तर त्याला त्या प्रमाणामध्ये वेतन वाढवून देणं गरजेचं असतं. महागाई भत्त्याच्या स्वरूपात वाढवून देणं गरजेचं असतं. त्यासाठी हे वाढलेलं जो काही अ, अ, म्हणजे भावाड वाढली असेल, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी इंडेक्सचा वापर करतो आणि त्याच्या आधारे वेतनामधील जो काही फरक द्यायचा असेल, तो इंडेक्सच्या आधारे देता येऊ शकतो. चौथा आहे उत्पन्नातील बदल मोजणे. आता उत्पन्नामधील बदल मोजायचे असेल, तर आपण इंडेक्सचा वापर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल, कृषी उत्पन्न असेल किंवा इंडस्ट्रियल उत्पादन उत्पन्न असेल, औद्योगिक उत्पादन, या सर्व क्षेत्रातील जर बदल मोजायचा असेल, तर तो बदल मोजण्यासाठी आपण ह्या इंडेक्सचा वापर करत असतो. 5वा आहे तो आर्थिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त. आता देशातील सरकारला आपल्यातील विविध आर्थिक धोरणे जर यशस्वीपणे राबवायची असतील, त्याचे इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, तर इंडेक्स हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे औद्योगिक विकास करायचा असेल, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायचं असेल, तर आर्थिक धोरण राबताना त्याच इंडेक्सचा वापर होतो. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल, रोजगार उत्पादन असेल, उपभोग, वाहतूक, विकास यासारख्या गोष्टीची माहिती इंडेक्सवरून मिळते आणि त्या इंडेक्सच्या आधारे जो काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायची तो करता येऊ शकते. सरकारला वित्तविषयक धोरण असेल किंवा व्यापारविषयक धोरण, वेतनविषयक धोरण, चलनविषयक धोरण किंवा राजकोषीय धोरण जर ठरवायची असेल, त्याची पॉलिसी बनवायची असेल, तर इंडेक्स हा खूप महत्त्वाचा ठरत असतो. पुढचा 6वा आहे करविषयक धोरणाची आखणी. आता सरकारला जे रेव्हेन्यू मिळतो तो कराच्या स्वरूपातून मिळत असतो. त्यामुळे सरकार करविषयक धोरण ठरवत असतं आणि करविषयक धोरण ठरवणं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्देशांकाचा वापर होत असतो. कारण करांमुळे कोणत्या वस्तूच्या किमती वाढणार आहेत, हे समजायचं असेल तर तो इंडेक्स महत्त्वाचा राहत असतो. कराचा भार कोणत्या लोकांवरती पडणार आहे, त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल किंवा कॉस्ट लिव्हिंग इंडेक्सवरून लक्षात येऊ शकतो. तसेच व्यापारी उत्पादकावरती किती भर पडणार आहे. होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे हे जे काही घटक आहे, ह्या निर्देशांकामुळे नवीन कर लावायचा किंवा लावायचा नाही किंवा नवीन कर कोणत्या वस्तूवर आकारता येऊ शकते, हे समजण्यासाठी ह्या इंडेक्सचा वापर होतो आणि त्याच्या आधारे अर्थमंत्री निर्णय घेत असतात. 7वा आहे आर्थिक नियोजनाला मदत. अप्रगत देश आर्थिक विकासासाठी नियोजनाच्या मार्गाचा अवलंब करत असतात आणि नियोजनाचा आराखडा तयार करायचा असेल किंवा काही वेगवेगळे कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची असेल, तर ते निर्देशांकाचा वापर करणे हे गरजेचं असतं. कारण एखाद्या विशिष्ट काळात नियोजनावर किती प्रगती झाली, हे जर समजायचं असेल, तर इंडेक्सचा वापर होतो. आणि तो इंडेक्स वाढलाय का घटलाय, याच्या आधारे अ, जे प्लॅनिंग केले, ते प्लॅनिंग केलेलं शक्य झालंय का नाही किंवा त्यांनी जे नियोजनामध्ये टार्गेट जे ठेवलंय, ते अचीव्ह झालं का नाही, हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर वेगवेगळ्या क्षेत्रामधील जे काही इंडेक्स आहेत, त्या इंडेक्सच्या आधारे काय केलं जातं, आर्थिक नियोजन किंवा आर्थिक प्लॅनिंग त्यांचं ऑब्जेक्टिव्ह टार्गेट सक्सेस झालं का नाही समजू शकतं. म्हणजे अ, त्याचबरोबर आपण सांगू शकतो, की कोणत्या वस्तूच्या किमतीवर कितपत नियंत्रण ठेवायचं असेल, हे सुद्धा इंडेक्सच्या आधारे समजू शकतं. पुढचं 8वं आहे पतनियंत्रण. आता सरकारला चलनविषयक धोरण आखायचं असेल, तर निर्देशांक हा त्या ठिकाणी उपयोगी पडत असतो. मग सेंट्रल बँक असेल, तर सेंट्रल बँकेला पतनियंत्रण करायचं असेल किंवा क्रेडिट कंट्रोल पॉलिसी जर वापरायची असेल, तर त्या ठिकाणी इंडेक्सचा पण वापर होत असतो. कारण ज्या क्षेत्रातील वस्तूच्या किमती वाढल्या असेल, त्या क्षेत्रात गुणात्मक पतनियंत्रणाचे धोरण वापरणं गरजेचं असतं. म्हणजे आपण जे पतनियंत्रणाचे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ही 2 साधनं वापरतो. त्यामुळे क्वालिटेटिव्ह जे काही कंट्रोल केलं जातं, मेजर्स वापरले जातात, ते वापरण्यासाठी इंडेक्स हा मदत त्या ठिकाणी करत असतो. पुढचा 8वा आहे तो सॉरी 9वा आहे तो हुंडावणारा दर म्हणजे एक्सचेंज रेट.
आता विनिमय दराची पातळी शोधून काढण्यासाठी आपल्या देशातील व अन्य देशातील किंमत निर्देशांकाची मदत घ्यावी लागत असते. जर आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जो सिद्धांत पाहिला, तर त्यानुसार 2 देशातील जो विनिमय दर हा, त्या देशाच्या चलनाच्या खरेदीच्या समानतेनुसार ठरत असतो. आणि यासाठी जो प्राइस इंडेक्स आहे, तो प्राइस इंडेक्सची आपण तुलना करून आपण एक्सचेंज रेट काढू शकतो. पुढचा 10वा मुद्दा आहे उत्पादक व व्यापाऱ्यांना उपयुक्त. आता कोणत्या वस्तूला किती मागणी आहे, याचा जर अंदाज घ्यायचा असेल, तर इंडेक्सचा उपयोग त्या ठिकाणी फायद्याचा ठरू शकतो. त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, कोणत्या वस्तूची मागणी असेल किंवा कोणत्या वस्तू उत्पादन केल्यानंतर त्याचा अंदाजे एक्सपेक्टेड प्रोडक्शन कॉस्ट किती असेल, उत्पादन खर्च किती असेल, अ, भविष्य काळामध्ये त्या वस्तूची किमती काय राहतील, याचा अंदाज घ्यायचा असेल, तर उत्पादकाला आणि व्यापाऱ्याला वेगवेगळे इंडेक्स उपयोगी पडत असतात. पुढचा आहे तो 11वा 2 कालखंडातील 2 कालखंडातील चलनाच्या खरेदी शक्तीची तुलना करणे. आता निर्देशांकाच्या मदतीने देशातील 2 कालखंडातील चलनाच्या खरेदी शक्तीची जर आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं, तर इंडेक्सच्या आधारे करता येऊ शकतं. आणि अ, समजा 2 कालावधीमध्ये चलनवाढ झाली का चलनघट झाली असेल, तर चलनवाढ झाली असेल, तर चलनवाढीचे समाजावरती काय परिणाम झाले? चलन घट झाले असेल, तर चलन घटाचे समाजावरती काही विविध परिणाम झाले, हे शोधून काढणं म्हणजे चांगले परिणाम किंवा अनिष्ट परिणाम असेल, हे परिणाम शोधून काढून त्याच्यावरती उपाययोजना करायची असेल, तर सरकारला इंडेक्स हा निर्देशांक उपयोगाचे ठरत असतात. पुढचा 12वा मुद्दा आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार. आता परकीय व्यापारामध्ये सुद्धा आपण जो आपला इंटरनॅशनल ट्रेड होतो आणि त्या ट्रेड इंडेक्स तयार केले जातात. त्याच्यामध्ये आयात निर्देशांक असेल किंवा निर्यात निर्देशांक आहे. याच्या आधारे आपल्या देशाला व्यापार शर्ती कशा ठरू शकतात. म्हणजे आपल्या व्यापार शर्ती अनुकूल आहेत, प्रतिकूल आहेत. मग त्याच्या अनुषंगाने काही पॉलिसी ठरवायची असेल तर इंडेक्स हा उपयोगी ठरू शकतो. पुढचा 13वा आहे संख्यात्मक बदलाचे मापन. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रातील संख्यात्मक बदल जर मोजायचा असेल, तर इंडेक्स हा उपयोगी ठरत असतो. म्हणजे वस्तूच्या किमती असेल किंवा वेतन असेल, उत्पादन, रोजगार या इत्यादीमध्ये होणारे संख्यात्मक बदल जर मोजायचे असेल, म्हणजे वस्तूच्या किमती वाढल्यात का घटलेत, वेतन वाढलंय का घटलाय किंवा वेतन वाढ द्यायची असेल, उत्पादन वाढायला लागले की घटायला लागलेलं आहे, रोजगार वाढायला लागले की घटायला ह्यासाठी निर्देशांकाचं मोजमाप करायचं असेल तर निर्देशांक उपयोगी ठरत असतो. तसेच त्याच्या सहाय्याने विविध क्षेत्रातील संख्यात्मक प्रगती जे झाले ते मोजण्यासाठी इंडेक्स उपयोगी ठरत असतो. हा शेवटचा 14वा मुद्दा आहे इतर उपयोग. 2 देशातील नागरिकाच्या जर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची तुलना करायची असेल, तर निर्देशांक उपयोगी पडत असतो. त्या कॉस्ट लिव्हिंग इंडेक्सच्या आधारे त्या देशामधलं, ह्या देशामधलं काय आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे मोजता येऊ शकतो. त्याचप्रमाणे संयोजकांना नफ्याचा दर, उद्योग व्यवसायातील संभाव्य लाभता याचा अंदाज घ्यायचा असेल, तर इंडेक्स उपयोगी पडत असतात. म्हणजे थोडक्यात देशातील सर्वच घटकांना निर्देशांक हे उपयोगी पडत असतात. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये इंडेक्स, त्याचं मीनिंग, डेफिनिशन पाहिल्या, टाइप्स ऑफ इंडेक्स पाहिलं आणि इम्पोर्टन्स अँड युजेस ऑफ इंडेक्स नंबर्स हे आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.